विचार करा, जर यश जास्त काम करण्याबद्दल नसला तर फक्त एकच योग्य गोष्ट, ती पण एकदम भारी करण्याबद्दल असेल तर? आज आपण द वन थिंग या पुस्तकातून ह्याच शक्तिशाली कल्पनेचा शोध घेणार आहोत की विलक्षण परिणाम हे विखुरलेल्या प्रयत्नांतून नाहीत तर कमालीच्या फोकसमधून येतात. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. व्यस्त असणं म्हणजे उत्पादक असणं आहे का? आपल्यापैकी बरेच जण दिवसभर धावपळ करतात, अनेक कामं पूर्ण करतात, पण दिवसाच्या शेवटी खरंच काहीतरी महत्त्वाचं साधल्यासारखं वाटतं का? हा प्रश्न मनात येतोच. हा फरक बघितला की सगळं काही स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला आहे विखुरलेला प्रयत्न, म्हणजे आपली सगळी एनर्जी इकडे तिकडे पसरलेली असते आणि त्यामुळे आपण फक्त व्यस्त राहतो पण हाती काहीच लागत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे एकदम लेझरसारखा केंद्रित प्रयत्न, जो थेट त्या गोष्टींवर लक्ष साधतो ज्या खरोखर महत्त्वाच्या आहेत आणि यश मिळवून देतो. हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. आणि इथेच तर आपण फसतो, ज्याला गोंधळाचा सापळा म्हणतात. आता आपण हेच समजून घेणार आहोत की जास्त करणे ही एक अयशस्वी रणनीती का ठरते आणि ती आपल्याला थकवा आणि कमी परिणामांकडे का घेऊन जाते. या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग एका खूप साध्या पण तितक्याच महत्त्वाच्या विचारात आहे. तो म्हणजे यश हे एकाच वेळी मिळत नाही, ते टप्प्याटप्प्याने मिळतं. कोणतंही मोठं ध्येय गाठण्यासाठी एका वेळी एकच पण योग्य पाऊल उचलावं लागतं. सगळं काही एकत्र करण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही. मग या गोंधळातून मार्ग कसा काढायचा? याचं उत्तर आहे द वन थिंग सोल्युशनमध्ये. चला तर मग बघूया की फक्त एका साध्या प्रश्नाने हा सगळा पसारा कसा आवरायचा आणि कामात एकदम क्लॅरिटी कशी आणायची. हे साधन म्हणजे केंद्रित करणारा प्रश्न. आता हा काय करतो तर आपल्यासमोर जी कामांची भली मोठी लिस्ट असते ना, त्या गर्दीतून सर्वात जास्त परिणामकारक काम कोणतं आहे ते ओळखायला हा प्रश्न मदत करतो आणि कामाला योग्य दिशा देतो. आणि तो प्रश्न हा आहे, जरा लक्ष देऊन ऐका, अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्याने बाकी सर्व गोष्टी सोप्या किंवा अनावश्यक होतील? जरा विचार करा. रोज सकाळी कामाला बसायच्या आधी फक्त हा एक प्रश्न स्वतःला विचारला तर किती फरक पडेल, नाही का? आता या कल्पनेमागे एक जबरदस्त आयडिया आहे. त्याला म्हणतात डॉमिनो इफेक्ट. हे एक असं रूपक आहे जे सांगतं की एका योग्य पावलावर लक्ष केंद्रित केल्याने यशाची एक मोठी साखळी कशी सुरू होऊ शकते. अगदी एका डॉमिनोमुळे बाकीचे सगळे पडतात तसं. बरं, तर ही डॉमिनो साखळी काम कशी करते? याचे 4 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात पहिलं, तो मुख्य डॉमिनो ओळखा, म्हणजे असं एक काम जे बाकीच्या सगळ्या कामांना गती देईल. मग आपल्या कामांना प्राधान्यक्रम लावा आणि फक्त त्या पहिल्या सर्वात महत्त्वाच्या डॉमिनोला धक्का द्या. बस, मग बघा यशाची गाडी कशी सुसाट सुटते. आता या प्रवासात एक मोठा अडथळा आहे, एक खूप मोठा गैरसमज. तो म्हणजे मल्टीटास्किंग, म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं. हे खूप भारी आहे, याने खूप काम होतं. पण खरं सांगू, सत्य एकदम साधा आहे. फोकस काम करतो. जेव्हा आपण एका वेळे एकाच कामावर पूर्ण लक्ष देतो तेव्हाच कामाची क्वालिटी आणि स्पीड दोन्ही वाढतं. आणि हो, मल्टीटास्किंग हा काही एकटा गैरसमज नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतात. जसं की प्रत्येक गोष्ट सारखीच महत्त्वाची आहे, किंवा आपली इच्छाशक्ती तर कधीच संपत नाही, किंवा शिस्त म्हणजे काहीतरी जन्मजात असतं. ह्या सगळ्या गैरसमजांमुळेच आपल्याला एका नवीन विचारसरणीची गरज आहे. चला तर मग आता या द वन थिंग कल्पनेला फक्त एक विचार न ठेवता आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं, म्हणजे फोकसला सवय कशी बनवायची ते बघूया. यासाठी ना एक सिस्टम बनवता येते. यात 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, इच्छाशक्तीचं मॅनेजमेंट, कारण ती लिमिटेड असते, सकाळी जास्त असते, म्हणून आपलं महत्त्वाचं काम तेव्हाच करा. दुसरी गोष्ट, शिस्त लावा. शिस्त हा काही गुण नाहीये, ती एक सवय आहे जी लावावी लागते. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, टाइम ब्लॉक करणे, म्हणजे आपल्या त्या एक गोष्टीसाठी कॅलेंडरमध्ये वेळ राखून ठेवा आणि त्या वेळेत दुसरं काही करायचं नाही. आणि हो, आपल्या या फोकसच्या वेळेचं रक्षण करायचं असेल तर नाही म्हणायला शिकावंच लागेल. लक्षात ठेवा, प्रत्येक फालतू गोष्टीला दिलेला हो म्हणजे आपल्या ध्येयाला दिलेला नाही असतो. त्यामुळे न घाबरता नाही म्हणणं खूप गरजेचं आहे. बरं, आता आपण जवळजवळ शेवटपर्यंत आलो आहोत, आपल्या अंतिम केंद्रित करणाऱ्या प्रश्नाकडे. सगळ्या गोष्टींना एकत्र आणून त्या एका कृतीबिंदूवर आणण्याची ताकद काय आहे ते पुन्हा एकदा पाहूया. या सगळ्या विश्लेषणाचा सार या एका अंकात आहे. एक डॉमिनो, एक प्रश्न, एक प्राधान्य. जेव्हा आपण आपलं सगळं लक्ष फक्त एका गोष्टीवर लावतो तेव्हाच खरं तर विलक्षण परिणाम मिळतात.
हे एक वाक्य या संपूर्ण विचारधारेचा सार सांगतं. यश म्हणजे योग्य गोष्ट करणे, सर्व गोष्टी योग्यरित्या करणे नव्हे. म्हणजे काय तर काय महत्वाचं आहे ते ओळखून ते करा. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात अडकू नका. तर मग आता प्रश्न फक्त एकच उरतो. अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्याने बाकी सर्व गोष्टी एकतर सोप्या होतील किंवा त्यांची गरजच उरणार नाही?